नमस्कार. एकाच संस्थेचे तीन तीन लोक बोलणं योग्य नाही आहे. दादा बोललेत, अजित बोलले, आता परत मी बोलायचं आहे. अगदी थोडक्यात सांगतो, शिंदे साहेबांची कार्यशैली काय आहे हे आम्ही खूप जवळून बघितलेलं आहे. कोविडच्या काळात, कोविडनंतर जेव्हा नाट्यगृहांची भाडी कमी करा अशी आम्ही त्यांना विनंती केली, एका फोनवर त्यांनी कल्याण, डोंबिवली, वाशी आणि ठाणे अशा 5 थिएटरची भाडी 25% आणली. गडकरी, घाणेकर, अत्रे, डोंबिवली आणि वाशीचं भावे 5 थिएटरचे आपण एका फटक्यात, एका फोनवर त्यांची कामाची शैली माहिती आहे. त्यामुळे त्यांनी एकदा हो म्हटलं की विषय संपला. त्याच पद्धतीने नाट्यसंकुल जे बंद पडलं होतं, ते नाट्यसंकुल कुठलंही नाट्यगृह मेंटेन करायचं तर त्यासाठी निधी लागतो. तो निधीसुद्धा त्यांनी 1 महिन्यात विषय संपवला होता. म्हणजे आमच्या दृष्टीने सुरू केला होता, पण आमच्यावर विश्वास दाखवला, परिषदेवर विश्वास दाखवला. त्याबद्दल आम्ही परिषदेचे सर्व पदाधिकारी तुमचे खूप मनापासून आभार मानतो. आता अशोक मामा म्हणायचं नाही असं एकाने ढोस दिला आहे आम्हाला. ते सुद्धा आमचेच आहेत, कलाकार आहेत. अशोक सराफ यांना गेली 30-35 वर्ष मी जवळून बघतो आहे. त्यांच्याबरोबर मी 18 चित्रपट केले. त्यांची एक गंमत सांगतो, अगदी थोडक्यात, अगदी बारीक गंमत आहे. 18 चित्रपट केले. 18वा चित्रपट झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की ह्या चित्रपटात तू चांगलं काम केलंस. मग मी त्यांना विचारलं, 17 चित्रपट तुम्ही का सांगितलं नाही? ते म्हणाले नाही असं नाही, ते स्वतः तुला करायला लागेल. आता 18वे चित्रपट चांगलं काम केलं, आता इथे रुजला आहेस, आता तू चांगलं काम करत राहशील, शोधत राहशील, तुझे अँटेने आता ओपन झालेले आहेत. त्यामुळे अशी ती व्यक्ती आहे, म्हणजे सारखं सांगत राहणारे वगैरे काही नाही. तू तुझं कर, चुकलास तर तूच चुकलास, बक्षीस मिळालं तर तुझंच तुला मिळेल, अशी ती वृत्ती आहे. त्यामुळे ते माझे गुरु आहेत. आणि अच्युत सरांना तर मी खूप, म्हणजे आधी असा ओळखत नाही की आम्ही कधी बसलेलो म्हणजे गप्पा मारायला बसलेलो नाही आहे. गप्पा मारायला मी कधी बसलेलो नाही आहेत. पण अच्युत पालव हे नाव मराठी माणसाच्या तोंडात आहे. त्यामुळे अच्युत पालवांना हा जो पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे, त्याबद्दल प्रत्येक मराठी माणसाची छाती अभिमानाने भरून आली की मराठी शब्दांवर त्यांचं प्रभुत्व आहे. त्यामुळे त्यांची नाट्य परिषदेने जी तुम्हाला विनंती केली होती ती विनंती मानून तुम्ही आलात. अशोक सराफ साहेब आपणही आलात. आणि शिंदे साहेब, तुमच्यावर तर आमचा सगळ्यांचा हक्क आहे, कलाकारांचा. बरोबर आहे ना? आहे, त्यांनी मान्य केलेलं आहे. तर परत एकदा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ऐरोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.